उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, आजीबाई खाली बसून घ्या. पाठीमागून बोंब बोलतात आहे, नाही तर पाठीमागे जाऊन उभं राहा. मंचकावरती उपस्थित सर्वच कुणी एकमेकाला न बोलता खाली बसलाच तर शांतता राहील. प्रत्येकाने पोलीस होण्याची अजिबात गरज नाही. समोरचे मोबाईल वाले खाली बसा, पाठीमागून बोंबलतात आहेत, काय करणार घ्या. बसा खाली, बसा खाली, हा बसा खाली. पिवळं शर्ट खाली बसा. महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांनी असं एक वादळ आणले, आरक्षणाचं वादळ आणलं. आणि या आरक्षणाच्या वादळाचं काय करावं हे इथल्या राजकीय पक्षांना कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. जरांगे पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांपुढे प्रश्न ठेवलाय की मी जी मागणी मागतोय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे तुम्ही कळवा. वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणीच पाठिंबा कोणीच भूमिका घेतली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या प्रश्नावर गावामध्ये दोन तट पडले, उघड तट पडले. मराठा समाजाचा तट जो आहे तो जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो. आणि जो आमच्या बरोबर असणारा ओबीसीचा ग्रुप आहे, सर्वच ओबीसीचा ग्रुप जो आहे किंवा ओबीसी समूह आपण असं म्हणू, हा जरांगे पाटील यांच्या मागणीला तो विरोध करतोय, अशी असणारी परिस्थिती. दोन तट पडले, एक मराठा समाज पाठिंबा देणारा जरांगे पाटीलला आणि एक ओबीसी समूह की जो विरोध करणार आहे. आणि या राजकीय पक्षांना भूमिका घेता येत नाही. उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी की तुम्ही ओबीसीला सांगितलं तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा, ओबीसीच्या जागा वाढवून घेऊन या, मग आपण मराठा समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू आणि हा प्रश्न मिळेल. आग लागली आहे दक्षिणेला, आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम घ्या आणि उत्तरेला जा. कशी काय ती आग बुजणार, कशी काय आग बुजणार? ती धगधगत राहणार, पेटत राहणार. राष्ट्रवादी शरद पवारांची सुद्धा भूमिका आहे की मुख्यमंत्री तुमची भूमिका काय ती आमची भूमिका. आता एवढंच सोपं असेल तर मग अख्खी एनसीपी ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मर्ज करून टाका ना, प्रश्नच मिटला. शरद पवारांनी आपले असणारं एनसीपी जो आहे, शरद पवार एनसीपी जो आहे तो सरळ सरळ
एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये मर्ज करून टाकावा, तुम्हाला भूमिका घेता येत नसेल आणि एकनाथ शिंदे जी भूमिका घेईल ती आमचीच भूमिका राहील म्हणून मग वेगळेपणा कशासाठी? तो वेगळेपणा कशासाठी? काँग्रेस आपण बघितलं तर फार विचित्र अवस्थेत, काय करावं काय करू नये असेच ना संभ्रमात. बीजेपी वाले काय म्हणतात, आम्हाला थोडी घेणं देत, मराठा ओबीसी बघून घेतील, आम्ही कुठं आहोत, आम्ही शेंडीवाले आहोत, आम्हाला काय घेणं देत आहे. म्हणजे एका बाजूला या प्रश्नावरती काहीही होऊ शकतं, अशा वेळेस पक्षाची भूमिका आली असते तर कदाचित पक्षाच्या भूमिकेला अनुसरून आपली भूमिका घेतली असते. पक्षाच्या भूमिका आल्या नाही म्हणून आपण बघत असाल की समाजानेच आपलं मत करून टाकलं. मराठ्याने जरांगे पाटीलच्या बाजूला, ओबीसी जरांगे पाटीलच्या विरोधात. त्याच्यामध्ये दुसरी भाषा आहे की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ देऊ नका. दुसरी भाषा आली की मराठ्याचे मनुष्य मणिपूर होऊ देऊ नका. म्हणजे काय तुम्ही असणारा मराठा समाज ओबीसी समाज याला भिडवायला बघताय की काय? भिड जा भैया, हम तेरे कपडे संभालते, खाली तो भिड जा. आता हे राजकीय पक्ष म्हणावं की असलं कुस्तीतलं फड आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या भडकालू राज्यकर्त्यापासून सावध राहा. भडकावणारा जो राज्यकर्ता आहे, भडकाळू राज्यकर्ता आहे, त्याच्यापासून सावध राहा. आणि जो जो भडकवायला सांगेल त्याला म्हणायचं तुझं पहिलं पोरग आणि पोरगी रस्त्यावरती उतरव, बघ आम्ही त्यांच्या पाठीमागे येतो. म्हणजे स्वतःचं कुटुंब शाबीत ठेवायचं, स्वतःचं कुटुंब शाबीत ठेवायचं, पण उत्तराच्या कुटुंबाचं खेळ करायचं, इतरांच्या कुटुंबाचं खेळ करायचं. तेव्हा अशा नेत्यांपासून सावध राहा. मित्रो, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, आरक्षण आपण देणार आहात का? मला उत्तर ऐकायला आलं नाही ना. मग आरक्षण देणार कोण? देणार कोण? संविधान. सरकार संविधानातलं कलम वाचून आरक्षण देईल, पण हे दिलेलं आरक्षण बरोबर आहे काही चूक आहे याचा निर्णय कोण देणार? तुमच्या हातात काय? तुमच्या हातात काय? मतदान देण्याचं आहे. मी एवढंच सांगतो याच्यासाठी की या भडकाळू आणि भडकाऊ राजकारणापासून सावध राहा. आपली घरात पेटू देऊ नका, आपल्या गावातलं वातावरण बिघडू देऊ नका. हे या यात्रेचा उद्देश आहे, हे आपण लक्षात. खुशाल माझं म्हणणं आहे की मराठा समाजाने मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान द्यावं. खुशाल मी म्हणतोय की मराठा समाजाच्या माणसाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान द्यावं आणि ओबीसीने ओबीसीच्याच माणसाला मतदान द्यावं. दोन्ही एकमेकाला देण्याच्या भानगडीत पडू नये.
कोणी एकमेकाच्या भानगडीत पडू नये. कोणतरी निवडून येईल ना, कोणतरी निवडून येईल. जो निवडून आला तो राज्य करेल, जो निवडून आला तो राज्य करेल आणि मग तो ठरवेल द्यायचं की न द्यायचं. आणि म्हणून माझं आव्हान आहे की मतदाराचा कौल जे आहे ते राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे. हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे. तो आपण मताच्या रूपाने सांगा असं आव्हान मी त्या ठिकाणी करतो. मित्रो, वातावरण बिघडवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय. मागच्या 2 दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फोडली? आव्हाड. दुसरी आता मिटकरी कुठल्या पक्षाचे आहेत? अजित पवार गटाचे. आणि आव्हाड तुतारी. ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे, अरे चिल्लर फाल्लरांच्या का गाड्या फोडत आहेत? या चिल्लर फाल्लरांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक कोण? शरद पवार. दुसरा देवेंद्र फडणवीस. तिसरा झालं ना, उद्धव ठाकरे झाले. चौथा देवेंद्र. फोडा त्यांच्या गाड्या. हे चिल्लर फाल्लरांच्या काय गाड्या फोडताय? यांच्या गाड्या फोडून फायदा नाही. यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटते, मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजूने आहोत की तुमच्या विरोधात आहोत. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ह्या यात्रेची असणारी जी सांगताय ती 7 ऑगस्टला औरंगाबादला आपण करतो. या आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती 7 तारखेला औरंगाबादला पोहोचणार आहे आणि तिचं जाहीर रूपांतर होणार. येताना आम्हाला अनेक ओबीसी सांगितले, आम्हाला त्या मनामध्ये भीती आहे. मी त्यांना म्हटले या भीतीवरचं एकच औषध आहे. ते म्हटले काय? तर हिंदीमध्ये त्याला शब्द आहे भीड, मराठीमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. भीड म्हणजे काय? काय मराठी शब्द, काय मराठी शिकवत? मराठी भीड म्हटलं म्हणजे भीड, त्याला झुंज ज्याला म्हणतो आपण. हिंदी भीड म्हटला म्हणजे जनसंख्या. हिंदीचा भीड ह्याचा अर्थ जनसंख्या. आम्ही त्या ओबीसी कार्यकर्त्यांना म्हटलं की 7 तारखेला जनसंख्या दाखवा. एक तिथे असा धनगर समाजाचा कार्यकर्ता तो म्हणून साहेब आम्ही दाखवली ना. म्हटलं पंढरपूरला ना? तर म्हटलं होय. 5 लाखाच्या वरती म्हटलं तुम्ही दाखवलीत, बरोबर आहे. पण म्हटलं तुमच्या हाताला काय लागलं? काहीच लागलं नाही. अटल बिहारी वाजपेयी आले होते पण एकही उमेदवार जाहीर केला नाही. का जाहीर केला नाही? तर धनगरच होता. महाराष्ट्रातला 5 लाख धनगर जरी असेल तर या गंगाखेड मध्ये धनगर समाज किती आहे?
कोणी मोजले? कोणाला आला फेरा? कदाचित असेल 80,000 नाही म्हणत नाही, पण प्रत्येक मतदारसंघात 30-40 हजाराच्या वरती नाही. म्हणजे धनगर समाजाची महाराष्ट्रातली ताकद तुम्ही 5 लाखाच्या वरती दाखवली, पण त्या मतदारसंघातली ताकद ही फक्त 30,000-40,000. म्हटलं पण त्याच सभेमध्ये धनगराने स्टेजवरती माळी, कुंभार, लोहार, सोनार, सुतार, कैकाडी, वंजारी या ओबीसीच्या वेगवेगळ्या समूहाच्या नेत्यांना बसवलं असतं तर म्हटलं संदेश काय गेला असता? तर संदेश हा गेला असता की धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसीच्या सगळ्या समूहांना एकत्र केलं आणि त्यांची आता मूठ त्यांनी बांधलेली आहे. त्याच्यामुळे या धनगर आंदोलनाला आपल्याला ताबडता येणार नाही. एकटं गेलात तर डावलल्यात, हातात हात घालून फिरलात तर डावलल्या कोणीच जाणार नाही, हे लक्षात घ्या. आणि 7 तारखेला मंडल दिन आपण साजरा करतोय. मंडल दिन आपण साजरा करतोय. त्या मंडल दिनाच्या दिवशी ओबीसींचा राजकीय चेहरा, पंढरपूरला धनगरांचा सामाजिक चेहरा होता, पण औरंगाबादला लाखोच्या संख्येने ओबीसी उभा राहिला तर त्याचा राजकीय चेहरा उभा राहतो. आणि तो राजकीय चेहरा उभा राहिला तर तेच त्याचं कवच कुंडल आहे, हे आपण लक्षात, तेच त्याचं कवच कुंडल आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या आरक्षणाचा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे. पक्षाने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश होऊ नये, तो त्यांनाच राहिला पाहिजे. मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. मी गरीब मराठ्याला सांगतो, इथल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये या ओबीसीने राजकीय आंदोलन तुमच्या विरोधात केलंय का? मराठा समाजाच्या विरोधात केलंय का? तर नाही. दलितांनी केलं का? तर केलं. आदिवासींनी केलं का? तर केलं. इथल्या मुसलमानांनी केलं का? तर केलं. जे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावं की त्यांचा विरोधक ओबीसी नाही, त्यांचा विरोधक ओबीसी नाही, त्यांचा विरोधक इथला निजामी मराठा आहे, आपण लक्षात घ्या. श्रीमंत मराठा आहे, तो लक्षात. याच जिल्ह्याचं उदाहरण घ्या. मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, डीसीसी बँकेचा अध्यक्ष, दूध सहकारी संस्थेचा अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष, इथले एपीसी असेल, एपीएमसी असेल, त्याचा अध्यक्ष घ्या, आमदार घ्या, खासदार घ्या, हे एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढं आपण तपासून. साखर कारखान्याचे चेअरमन आपण घ्या, हे सगळेच एकमेकांचे असणारे नातेवाईक आहे. महाराष्ट्रावरती लोक चुकीनं म्हणतात की मराठ्यांचं राज्य आहे, चुकीनं म्हणतात महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य आहे. माझं म्हणणं असं आहे की मराठ्यांमधलेच 169 कुटुंब जे आहेत तेच महाराष्ट्रावरती राज्य करतात आणि तेच सत्ता राखायला त्या ठिकाणी बघतात. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना असताना म्हटलं, अरे जरांगे पाटील यांना आपण मान्यता देऊ, आपण असताना
ओबीसीच्या समूहाला असणारा खासदारकी आपण देऊ 70 वर्षात दिलेली नाही. ते श्रीमंत मराठ्याने काँग्रेस ताब्यात घेतलेला आहे, या श्रीमंत मराठ्याने एनसीपी ताब्यात घेतलेली आहे, या श्रीमंत मराठ्याने शिवसेना सुद्धा उद्धव ठाकरे ताब्यामध्ये घेतलेला आहे. हे लक्षात घ्या. हे नावाला नेते आहेत पण त्यांचे उमेदवार कोण राहणार हे असणारा श्रीमंत मराठा त्या ठिकाणी ठरवतो. त्यांनी काय केलं की बाहेरचं प्रकाशराव आपल्याला ऐकत नाहीत, त्यांचं आंदोलन आपल्या विरोधात चाललेलं आहे. आता आतमध्ये येऊन आपल्याला कैद करायला बघतात आहेत आणि या सगळ्यांना आतमध्ये घेऊन यायला बघतात आहेत. तेव्हा सगळ्यात चांगला उपाय की वंचित बहुजन आघाडीत बाहेर जाऊ. वंचित बहुजन आघाडी ही बाहेर जाऊ द्या आणि त्यांनी आम्हाला बाहेर ढकललं. आणि म्हणून मी सारखा जरांगे पाटील यांना आवाहन करतोय, अरे बाबा तुम्ही घोषणा केल्याप्रमाणे 288 जागा लढवण्याची तयारी झाली असं जाहीर करा. काय ही लढाई ओबीसीची नाही, ही लढाई श्रीमंत मराठ्याची आणि गरीब मराठीची लढाई हे लक्षात. ही लढाई श्रीमंत मराठ्याची आणि गरीब मराठीची लढाई आहे की ज्याच्यामध्ये ओबीसीचा बळी दिला जातो हे आपण लक्षात. आम्हाला अनेक जण विचारतात की तुम्ही ओबीसीच्या पाठीमागे का, तर म्हटलं ओबीसीला इथे बळी आम्ही जाऊ देणार नाही हे लक्षात. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की 7 तारखेला आपण सगळेजण आपली ताकद औरंगाबादला दाखवूया एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, नमस्कार.